तर आज आपण महाभारतातली एक स्टोरी बघूया जी तुमच्या लाईफशी रिलेट करणारी असेल. ओके, मला सांगा महाभारत तुम्ही सगळ्यांनी ऐकलंय का? हो. ओके, तर महाभारतातल्या काही काही गोष्टी तुम्हाला माहिती असतील. तर महाभारतामधला सगळ्यात मोठा धनुर्धारी कोण होता? अर्जुन. येस, अर्जुन, ज्याला खूप छान धनुष्य चालवायला यायचं. बरोबर. मग तो सगळ्यात मोठा धनुर्धारी कसा बनला या मागची स्टोरी आज आपण ऐकूया. तर गोष्ट अशी आहे की अर्जुन म्हणजेच सगळे पांडव आणि कौरव एकत्र त्यावेळेला शिकत होते, म्हणजे लहान असताना. म्हणजे आता आपण जसं शाळेत जातो तसं त्यावेळेला गुरुकुल होतं. बरोबर. आणि त्या गुरुकुलामध्ये सगळे एकत्र शिकत होते. ओके, आणि त्यांचे गुरु कोण होते माहितीये का कोणाला? द्रोणाचार्य. येस, करेक्ट ऋषी. द्रोणाचार्य त्यांचे गुरु होते, कौरव आणि पांडवांचे. मग त्या सगळ्यांना ना त्या द्रोणाचार्यांनी एक टास्क दिलेला होता. ओके, म्हणजे रेग्युलरची जी कामं करायची. हा, तुला काय बोलायचंय का? द्रोणाचार्याने हे टास्क दिलेलं हा, की एक वुडन बर्ड होता, हा, त्याला शूट करायचं होतं. करेक्ट त्याच्या करेक्ट. डोळ्यावर. म्हणजे हा. त्यांनी असा टास्क दिलेला की त्यांनी एक बोच हे केलेला आणि त्यांनी असं टास्क दिलेलं की त्या डोळ्याच्या बर्डच्या डोळ्यावर आपल्याला पक्षाचा. shoot करायचं. येस, करेक्ट, हा टास्क होता. ओके, तर अर्जुनाने नंतर ते पुढे केलेलं आहे. ती स्टोरी आपल्या सगळ्यांना माहितीये. पण अर्जुनाला इतका छान तिकडे नेम कसा धरता आला ह्या मागची स्टोरी आपल्याला आज बघायची आहे. ओके, तर काय स्टोरी आहे? अर्जुन आणि हे सगळे कौरव पांडव जेव्हा लहान होते, जेव्हा छोटे छोटे होते, तेव्हा ते भरपूर प्रॅक्टिस करायचे. हा, आणि गुरुकुलातच ते राहायचे. ते काही घरी जायचे नाहीत. म्हणजे आता आपण जसं शाळा सुटल्यावर घरी जातो तसं ते घरी नाही जायचे. जसं आता आपण हॉस्टेलमध्ये कशी मुलं राहतात, तिकडेच राहतात, तिथेच जेवतात, तिथेच झोपतात, तसं आधी गुरुकुल असायचं. म्हणजे तिकडेच राहायचं, तिकडेच सगळं करायचं अशा पद्धतीने. तर एकदा काय झालं, ते सगळे जेवायला बसले होते आणि जेवत असताना मध्येच त्यांनी जो दिवा लावलेला होता तो दिवा विझला. म्हणजे त्याच्यातलं तेल किंवा काहीतरी संपलं असेल तर तो दिवा विझून गेला. आणि तो दिवा विझला तरी हे सगळेजण जेवत होते. मग आता ते जेव्हा जेवत होते तेव्हा जेवत असताना जरी समजा आपली लाईट गेली, आपण जेवायला बसलोय आणि लाईट गेली आणि आपण जेवतोय, मग जेवत असताना आपल्या हातामध्ये जो घास आहे तो कुठे जातो? तोंडात. बरोबर, तोंडातच जातो ना? की कोणाच्या नाकात वगैरे जातो? जातो का? नाही जात, तोंडात जातो. मग हेच अर्जुनाने सुद्धा याचा विचार केला की अंधारात मी जेवतोय तरी सुद्धा माझा हात जो आहे तो बरोबर तोंडातच जातोय. मग अंधारात जर आपण व्यवस्थित जेवू शकतो तर मग अंधारात आपण धनुष्य का नाही चालू शकत? बरोबर, असा विचार कोणी केला? अर्जुनाने केला. आणि त्याने काय केलं, त्याच रात्रीपासून तो अंधारामध्ये सगळे दिवे गेलेले असताना किंवा मालवलेले असताना तो प्रॅक्टिस करायला लागला. कशाची प्रॅक्टिस करायला लागला? येस, धनुष्यबाण चालवायची. आणि जेव्हा सगळे झोपलेले असायचे, हा रात्री उठायचा आणि अंधारामध्ये प्रॅक्टिस करायचा. असं तो रोज करायला लागला. आणि अशी डेली प्रॅक्टिस करून 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 तो त्या धनुष्यबाण चालवण्यामध्ये इतका एक्सपर्ट झाला की पुढे संपूर्ण महाभारतात तो ऍज अ खूप मोठा धनुर्धारी, म्हणजे कर्ण तर धनुर्धारी होताच मोठा, पण त्याच लेवलला अर्जुनाचं सुद्धा आपण नाव घेतो. त्याचं कारण काय? कौरव पांडव तर सगळे एकत्र शिकत होते, जसं तुम्ही स्कूलमध्ये एका क्लासमध्ये इतकी सगळी मुलं शिकता. पण अर्जुन का मोठा ठरला? कारण त्याने काय केलं? एक्स्ट्रा प्रॅक्टिस केली. करेक्ट. Yes. म्हणजेच याच्यातून मॉरल ऑफ द स्टोरी काय आहे की तुम्हाला जर तुमच्या क्लासमध्ये टॉप करायचंय किंवा पुढे जायचंय तर तुम्हाला काय करावं लागणार आहे? हार्डवर्क करायला लागणार. आणि बाकीची मुलं जे काही कष्ट करतात, अभ्यास करतात, मेहनत करतात, त्यापेक्षा तुम्हाला एक्स्ट्रा काहीतरी करावं लागणार, जसं अर्जुनाने केलं. तर ह्या स्टोरीवरून आपल्याला हेच लक्षात घ्यायचंय की आपण जेव्हा एक्स्ट्रा मेहनत करू तेव्हाच आपल्याला खूप मोठं सक्सेस मिळणार आहे. लक्षात आलं सगळ्यांच्या? हो. कळली स्टोरी? हा. आवडली सगळ्यांना?